मंगेश ससाणेजी, ज्या प्रकारे आत्ता ही जी काही भूमिका समोर येते आहे त्या अनुषंगाने हा जो स्प्लिट होताना दिसतोय तो त्याचा राजकीय भाग वेगळा सोडून द्या, मात्र समाज म्हणून सुद्धा एका चुकीच्या दिशेने हे सगळ्या गोष्टी चालतायत, त्याची भीती तुम्हाला वाटतेय का हे आता सावरलं जाईल? नाही, सावरायची वेळ निघून गेलेली आहे. कारण की गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून या मनोज जरांगे मुळातच एखाद्या समाजाचा नेता तो अभ्यासू लागतो, त्याला संविधानाची, त्याला कायद्याची आणि आरक्षणाचं त्याला अभ्यास पाहिजे. ह्या मनोज जरांगेंची जी मागणी ओबीसीतनं घुसण्याची आहे, त्या शिंदे समितीची आहे, हीच मागणी मुळात चुकीची आहे. आता बऱ्याच दिवसापासून बघतोय, आता फडणवीसांना कोण काय बोललं तर वाईट वाटतंय, फडणवीसांनी कसं नाही दिलं, शिंदे कसे चांगले होते, अजितदादा कसे देतात ते, मग उद्धव ठाकरेंचे माणसं म्हणतात ते की नाही आम्ही दिलं होतं. सर्वात महत्वाचं माझं या सगळ्या राजकीय पक्षाच्या प्रमुखांना आणि या सगळ्या प्रतिनिधींना विचारणं आहे, जरांगेची जी मागणी आहे की ओबीसी मधनं आरक्षण द्यायचंय, ह्या मागणीबद्दल तुमच्या पक्षाची स्पष्ट भूमिका काय आहे? त्याच्यानंतर 10% एससीबीसी जे आरक्षण दिलेलं आहे गेल्या 2024 जानेवारी मध्ये, ते काय ते ओबीसी मधच एक वेगळा प्रवर्ग करून दिलेलं ते आरक्षण आहे. ते आरक्षण जरांगे पाटलाला का मान्य नाही बरं? त्याच्यानंतर याच्या आधी 103वी घटना दुरुस्ती झाली. आता ते जाधव साहेब काहीतरी म्हणत होते की गरीब झाले, मराठवाड्यामध्ये गरीब झाले, परिस्थिती आधी होती. शब्द प्रत्येक ठिकाणी गरीबाची लेकरं, म्हणजे जिथं गरीब हा शब्द येतो त्याच गरीबासाठी इकॉनॉमिकल वीकर सेक्शन, आर्थिक दुर्बल घटकांसाठीच ठीक आहे, ससाणेजी तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे.